विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून दाखले तपासले जाणार आहेत। केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक आहे। केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार आहे। विरोधी पक्षनेता निवड आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, खरं तर विरोधी पक्षनेते संदर्भात वेळोवेळी मतमतांतर असल्याचं पाहायला मिळालं। आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता पदाची निवड जी आहे ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। काय कारण असू शकतात? करण, काल महाविकास आघाडीची आणि ठाकरे गटाची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं या संदर्भातलं पत्र जे आहे ते देण्यात आलं। भास्कर जाधव यांचं खरं तर नाव या पत्रामध्ये होतं। विधानसभा अध्यक्षांकडे तसं पत्र दिलं, मात्र जे आपल्याला विधिमंडळाकडून माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्षनेतेपद पदासाठी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर उशीर होऊ शकतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष इतर राज्याचा अभ्यास करणार आहेत। त्यासोबत केंद्र सरकारचा 2006 सालीचा जो नियम तयार झाला त्यानुसार 10% संख्याबळ जे आहे ते महत्त्वपूर्ण असतं। हे संख्याबळ बघता सध्या महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका पक्षाकडे एवढं संख्याबळ नाही। त्याचमुळे कुठेतरी आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीसाठी उशीर होऊ शकतो। आपण जर पाहिलं असेल तर भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत होतं, मात्र काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जे पत्र देण्यात आलं त्यामध्ये भास्कर जाधव हे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद व्हावे आणि त्यांना करावं अशा मागणीचं खऱ्या अर्थानं पत्र अध्यक्षांना देण्यात आलं। आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र आपल्याला विधिमंडळ सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अभ्यास करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील। त्यामुळे मागचं अधिवेशन आपण जर बघितलं असेल तर विरोधी पक्ष नेत्याविना झालं होतं। त्यामुळे आता जर अभ्यास करायला एवढा वेळ जात असेल तर हे अधिवेशन देखील विरोधी पक्ष नेत्याविना होत आहे का, की या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुशांत, विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।